नाही. वादळी कुस्ती होणार होणार म्हणून गाजत असलेली कुस्ती उजव्या पवित्र्यात लढतोय. चांगली लांब फेरीधारण केलेला तो समीर शेरे आणि डाव्या पवित्र्यात लढतोय तो कालीचरण सोनलकर. परवाची कुस्ती झाली होती. दोघांनी वारणा गाजवले, पुशेगाव गाजवले. आपापल्या वजनी गटामध्ये चॅम्पियन फेर आहेत. हा समीर शेख बाला रफी शेखचा चुलत बंधू आहे. जळगावला अधिवेशन झालं होतं आणि तिथं अभिजित कटकेवरती विजय म्हणून बाला रफी शेख महाराष्ट्र केसरी झाला होता. त्या आझम शेख यांचा पुतणी आहे तो. अरे थांबा, आता हलवू नको मला. मध्यभागी घ्या कुस्ती, कुस्ती मध्यभागी घ्या. आबा ठेवलं तर मनगटाला भिडली. कुस्ती चालू झाली. पहिलवान कुणाला म्हणायचं? मस्तीचा खुराक खाऊन साधू संतासारखा राहतो त्याचं नाव पहिलवान. जगण्याचं कारण आयुष्याचं तोरण म्हणजे पहिलवान. आई वडिलांचा मान, भारत मातेची शान म्हणजे पहिलवान. किती वाजले? दोघही घातकी पैलवान आहेत. शांत डोक्यानं समोरच्या पैलवानाचं ऑपरेशन करणारा तो कालीचरण सोरंकर आणि धक्कादायक निकाल नोंदवायची ज्याची मास्टर के तो समीर शेख. थांबणं त्याच्या रक्तातच नाही. जे कुस्तीतली जाणकार मंडळ आहेत ना, त्यांना माहिती आहे कुस्ती काय लेवलची आहे. आता मात्र मैदानामध्ये एक शिस्त आणि शांतता आली. टचणी पडली तरी आवाज येईल एवढी निरव शांतता. पवित्रा सांगायचं कारण म्हणजे जो पवित्र्यात उभा राहून लढतो. जसं क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूचा फुटवर्क चांगला असावा लागतो त्यावेळेला ते कुठल्याही चेंडूला षटकार मारू शकतो, बचाव करू शकतो. तसं कुस्तीमध्ये पवित्रा फार महत्वाचा असतोय. तसा डाव्या पवित्र्यात लढतोय चॉकलेटी लांब परिधान केलेला कालीचरण सोलंकर आणि उजव्या पवित्र्यात लढतोय तो समीर शेख. शिवरामदादा कुस्ती केंद्र पुण्याला सराव करतोय. अभिजित कटके यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवस हनुमान आखाड्याला सराव करत होता. त्याचे चुलते मगाशीच मी सांगता राहून गेलो. जळगावला अधिवेशन झालं होतं आणि फायनलला कुस्ती आली अभिजित कटकेची आणि बाला रफीची. आणि त्यावेळेला गणेश दांगडचं वस्ताद होते आणि त्यावेळेला पंढरीची वारी निघाली होती. गणेश दांगड सरांना वारीला जायचं होतं आणि त्यावेळेला आझमबाईला म्हणाले मला वारीला जायचं आहे. परंतु आझमबाई म्हणाले मी तुमची वारी पूर्ण करतो, परंतु जर माझा बाला महाराष्ट्र केसरी झाला तर पंढरीची पांडुरंगाची वारी मी पायी चालत करीन. आणि त्या वर्षी बाला रफी शेख महाराष्ट्र केसरी झाला आणि त्या वेळेपासून आजही अखेर आझम शेख पंढरीची पांडुरंगाची वारी पायी चालत करतात. असा त्या मोमीन समाजातला समीर शेख. और कोई पुकारे शेरे अली का, कोई गर्जना करे बजरंग बली का, कोई या अली करके आता है, कोई बजरंग बली करके आता है, कोई राम बोलो कोई रहीम बोलो, सबका मालिक एक है. काली आणि समीर दोघांचंही नाव आहे. दोघांच्या नावाला शोभेल अशी कुस्ती करा. चला 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 कुस्ती करा. कुछ बन के दिखा, कुछ करके दिखा. नाम भी कमाओ और दाम भी कमाओ.
अपना नाम रोशन करो। कुछ किए बिगाड़ जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। शरस एकेरी पटेला लागून आत्ताशी मशीन तापायला लागले। टाळ्या टाळ्या करा. हाताचं हातोडं मानव पडायला लागलं. पहिल्या मनगडाला फिरली. वाटतंय का नाही असलं आपलं एखादं घरात तयार करावं, तर नुसतं मैदानामध्ये याचं आणि काय याच्या मांड्या आणि काय त्याच्या मांड्या आणि आपल्या पोराच्या कुळवाच्या दांड्या. कशासाठी जगायचं आणि का जगायचं, पैसा कुठं खर्च करायचं याचं जाण आणि भान असावं लागते. आज माऊसकरांनी लाखो रुपये कुस्तीवरती खर्च केले. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. परंपरा आणि संस्कृती जपणार हे गाव, आदर्श गाव, ज्याचा गावाचा नाव लौकिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आहे. आणि निमित्त आहे द्वारसिद्धेश्वर राजाची यात्रा. वरून छडी टांग लावण्याचा प्रयत्न समीरचा. तिथं टाळी 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 वाजली पाहिजे, टाळी वाजली पाहिजे. अशा वेळेला कंजूशीपणा करू नका. थांबणं दोघांच्या रक्तातच नाही. आतापर्यंत चांगले सहकार्य केल्याबद्दल सर्वांचं जाहीर आभार, जाहीर आभार, जाहीर आभार. आणि आतापर्यंत चांगली कॉमेंट्री केल्याबद्दल सातारा जिल्ह्याचे भाजपचे उपाध्यक्ष सम्राट घेवार यांच्याकडून माझ्या वाणीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे.